तुमच्याही घरी बीट खायचं म्हटलं की मुलांचे नखरे असतात का हो? आमच्याही घरी तसंच आहे. बीट म्हटलं की मुलं तर नाहीच म्हणतात. मग ते सलाद करून द्या किंवा काही दुसरं करून द्या. पण म्हटलं आज बीट तर खाऊ घालायचंच आहे मुलांना. मग बघा बीटची साल काढून घेतली, तिचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून मस्त बारीक करून घेतलं. आता जितकं शक्य होईल तितकं आपल्याला बारीक करायचं आहे. परत यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि बघा मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यातला जो रस आहे तो गाळून घ्यायचा चाळणीवर. तर मिक्सरच्या भांड्यात परत थोडं पाणी घातलं, कारण आपल्याला याचा रसच पाहिजे रेसिपीसाठी. तर आता पूर्ण बघा छान चमच्याच्या मदतीने हा जो गर आहे यामधला आपल्याला रस काढून घ्यायचा. आता 2 वाट्या रस एका भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. यातच मीठ आणि चिली फ्लेक्स घालून घ्यायची. तर आता पाणी हे जे आहे, रस जो आहे बीटचा तो छान गरम होईल. गरम झाला की यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा. आता हा रस गरम असल्यामुळे लगेचच रवा घट्टसर व्हायला सुरुवात होते आणि रवा जो आहे याचा छान असा गोळा तयार होतो. आता हा तयार झालेला गोळा एका पसरट ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि गरम असतानाच मळून घ्यायचा. हाताला चिकटू नये यासाठी चमचाभर आपण यावर तेल घालणार आहोत आणि याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. अगदी गुलाबजामुन आपण जसे करतो ना, तसेच आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. अगदी सहज गोळे तयार होतात. आता हे पूर्ण गोळे तयार करून झाल्यानंतर आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी कढईत पाणी घेतलं आणि त्यावर चाळणी ठेवली आणि पूर्ण गोळे ठेवून झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं मस्त वाफवून घ्यायचे आहे मीडियम स्पीडवर. आता बघा गोळे मस्त वाफवून झालेले आहे. आता याला मस्त आणखी आपण चविष्ट बनवूया. तर कढईत तेल टाकलं, त्यावर मोहरी, हिरव्या मिरचीचे काप घातले, ते छान परतून घेतले. अगदी चिमूटभर एवढी काळी मिरी पावडर घातली आणि पांढरे तीळ चमचाभर घातले. यामध्ये आपला जो तयार नाश्ता आहे तो घातला आणि छान एकत्र करून घेतलेला आहे. डिटेल रेसिपी तुम्हाला हवी असल्यास चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की बघा. मस्त बारीक वरून कोथिंबीर घालायची आणि बघा मस्त हा पौष्टिक असा नाश्ता तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका.